नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या चॅनलवर खूप खूप स्वागत. आजचा महत्त्वाचा विषय असा आहे की अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबत हा GR आहे. अत्यंत महत्त्वाचा GR आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. GR आहे 7 मे 2024 या दिनांकाचा. महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक 22/2024 क 60 नवीन प्रशासन भवन 3रा मजला, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई येथून निघालेला हा GR आहे. आता GRचा संदर्भ बघा. 1 नंबर महिला व बालविकास विभाग शहाणी क्रमांक 22/2022 क 2035 का 6 दिनांक 3/4/2023 या पत्राचा संदर्भ दिला आहे. 2 नंबर बघा. वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक अर्थसह 2024 क 34 अर्थ 3 दिनांक 1/4/2024 या पत्राचा पण या GRला संदर्भ दिलेला आहे. 3 नंबर बघा. महिला व बालविकास विभाग शहाणी क्रमांक 22/2024 क 60 का 6 दिनांक 8/4/2024 या GRचा पण या नवीन GRला संदर्भ दिलेला आहे. आता महत्त्वाचा शासन निर्णय काय आहे ते आपण सविस्तर बघूया, पण तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या. आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते. केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे याकरिता अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 2 जून 2017 रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष उद्दिष्टांमध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमधून रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शविल्यानुसार एकूण रुपये 165 कोटी म्हणजेच 16,500 लाख एवढा निधी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. तर मैत्रिणींनो, आतापर्यंत जे मानधन 2-2 महिने होत नव्हतं, तर आता या तरतुदीनुसार लवकर मानधन होत जाणार प्रत्येक महिन्याचं. तर या लेखाशीर्षामध्ये राज्याचा आणि केंद्राचा हिस्सा मिळून अर्थसंकल्पीय तरतूद कशा प्रकारे केलेली आहे ते आता बघूया. आणि ही अर्थसंकल्पीय तरतूद 2024-25 या वर्षासाठी असणार आहे, म्हणजे चालू वर्षासाठी. तर पोषण आहार 02 म्हणजेच पोषक अन्न व पेये यांचे वितरण, तसेच विशेष पोषण आहार कार्यक्रम, एकात्मिक बालविकास सेवा योजना सर्वसाधारण खर्च केंद्र हिस्सा आहे 60% आणि राज्य हिस्सा पहा एकात्मिक बालविकास सेवा योजना राज्य हिस्सा 40%. याप्रमाणे हा खर्च केला जाणार आहे. तसेच अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा हा 100% राहणार आहे. तर अशा प्रकारे हा एकूण खर्च 165 कोटी रुपये चालू वर्षासाठी देण्यात आलेला आहे. आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी वरीलप्रमाणे उपलब्ध करून देण्यात आलेला निधी विहित पद्धतीने खर्च करण्याची कार्यवाही करावी अशी GR मध्ये नमूद आहे. सदर शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 120 वेळ 6 दिनांक 3/5/2024 अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. मैत्रिणींनो, माफ करा, थोडा आवाजामध्ये व्यत्यय जाणवेल, कारण की या अवकाळी पावसामुळे खूप आभाळ दाटून आलेला आहे आणि विजा कडाडत आहे, तर त्याचा तुम्हाला आवाज येईल. असो, समोर बघा. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेला असून त्यांचा संकेतांक दिलेला आहे.
आणि खाली सही आहे अवर सचिव महाराष्ट्र शासन यांची आणि प्रति ह्या कोणाकोणाला दिलेल्या आहे हे पण पत्रामध्ये नमूद केलेलं आहे। तर अशा प्रकारे हे महाराष्ट्र शासनाचा GR होता आणि मी तुमच्या माहितीसाठी आणलेला आहे। तर नवीन काही असलं महत्त्वाचं GR किंवा पत्र तर नेहमी तुमच्या माहितीसाठी आणण्याचा माझा अट्टाहास असतो। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर लाईक करा। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।